हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. बघा, कोथिंबीर वडी किंवा आळू वडी हे असे पदार्थ आहेत की क्वचितच एखाद्या माणसाला ते आवडत नसतील. शक्यतो सगळ्यांनाच कोथिंबीर वडी किंवा आळू वडी आवडते. कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी किंवा आळू वडी तोंडी लावणीसाठी म्हणून आपण बऱ्याचदा करत असतो. त्यातल्या त्यात कोथिंबीर वडी तर कोथिंबीर स्वस्त झाल्यावर हमखास आपण करतो. पण बऱ्याचदा काय होतं की कोथिंबीर वडी करायच्या लॉंग प्रोसेसला आपल्याला इच्छा असून किंवा खायला आवडत असून पण वेळ मिळत नाही किंवा करायचा कंटाळा येतो. तर आजची रेसिपी ही कोथिंबीर वडीचा फील आपल्याला देऊ शकते. अगदी सेम लागते चवीला आणि खूप छान खरपूस. फक्त याच्यामध्ये कष्ट आणि स्टेप्स कमी आहेत. तर इथे मी खोबरं भाजून घेतलंय एका नॉनस्टिक पॅनमध्ये. खोबरं एकदम बारीक गॅसवरती खरपूस असं गुलाबी भाजून घ्यायचं आणि थंड करायला ठेवून द्यायचं. थंड झाल्याच्या नंतर ते अतिशय कुरकुरीत होतं. आता मिक्सरच्या जारमध्ये मी येथे लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. लसूणचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं, म्हणजे एकदम छान खमंग अशी चव यायला येते. त्यानंतर हिंग, मीठ टाकून मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं. आता हे जाडसर असं वाटून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच टाकायचं आहे बेसन पीठ. तर बेसन पीठ आपण काय करायचं, जेवढं आपल्याला म्हणजे वड्या करायच्या आहेत किंवा साधारण आपली कोथिंबीर जर आपण एखाद्या वाटीमध्ये दाबून अशी भरली, कट केल्याच्या नंतर 1 वाटी जर कोथिंबीर भरली तर 3 वाटी पीठ येतं आपल्याला वापरायचं आहे. आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यातच मी इथे फिरवून घेते आहे. आणि त्याच्यामध्ये मिक्सरला फिरवण्याच्या पूर्वी मी मीठ टाकलेलं आहे आणि हवा असल्यास किंचित सोडा पण आपण टाकू शकतो. तर मिक्सरमध्येच याला बारीक करायचं, जेणेकरून याच्यामध्ये गाठी होत नाही. आणि तुम्ही बघू शकता असं एकसारखं असं बऱ्यापैकी पातळसर मी पीठ बनवलेलं आहे. खूप घट्ट असं भज्यासारखं पीठ नाही ठेवायचं, थोडंसं त्याच्यापेक्षा पातळ ठेवायचं. आता एका पॅनमध्येच मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. शक्यतो पॅन नॉनस्टिकच घ्यायचा, जेणेकरून खाली जास्त चिटकत नाही. आता या तेलावरती मी थोडेसे तीळ टाकलेले आहेत आणि ते सगळीकडे अशा पद्धतीने स्प्रेड करून घेतलेले आहेत. आता लगेचच आपण त्याच्यावरती कोथिंबिरीचा एक थर टाकतोय. कोथिंबीर बऱ्यापैकी अशी सुकवून घ्यायची, म्हणजे धुवून कट करून तिला साधारण सुकवून घ्यायचं आहे. अगदी ड्राय नाही झाली तरी चालेल, पण अशी पसरली गेली पाहिजे ॲटलिस्ट ती. आता दाटसर असा एक थर मी पॅनच्या खाली टाकलेला आहे आणि त्याच्यावरती आपण जे बेसन पीठ केलेलं आहे ते फुलपात्र्याने टाकायचं आहे. आता तुम्ही बघू शकता फुलपात्र्याने सहज पडन अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ आहे. तर फार पातळ नाही आणि फार घट्ट नाही, अशा पद्धतीने तुम्ही हे पीठ करून याच्यावरती डायरेक्ट अशा पद्धतीने टाकून द्यायचं. सगळीकडनं सारखं असं पीठ पडल्याच्या नंतर आपण पुन्हा एक थर कोथिंबिरीचा द्यायचा आहे. व्यवस्थित सगळीकडनं भरपूर दाट पद्धतीने अशी कोथिंबीर टाकायची आहे. सगळीकडनं एकसारखी पडेल अशा पद्धतीने. बघा, व्यवस्थित असं मी सगळीकडनं टाकून घेतलेली आहे ती. आता याच्यावरती ना आपण जे खोबरं भाजलेलं होतं ते थंड झाले आणि खूप कुरकुरीत झालेलं आहे. त्याची एक लेअर पातळ अशी टाकून द्यायची आणि मग त्याच्यावरून पुन्हा आपल्याला बेसन पिठाचा एक थर द्यायचा आहे. यावेळेसही बेसन पिठाचा सगळीकडून सारखा पडेल अशा पद्धतीने थर द्यायचा आहे आणि पूर्ण कोथिंबीर आपल्याला कव्हर करून घ्यायची आहे. थोडक्यात कोथिंबीर आपण बेसन पिठात मिक्स वगैरे करायची भानगड पडलेली नाही आहे. हात जास्त खराब होत नाही आणि इतकं झटपट होतं. प्रोसेस फार कमी होते ह्या पद्धतीने केली की. आणि चव मात्र तुम्ही बघू शकता, जे कोथिंबीर वडीमध्ये आपण इन्ग्रेडियंट टाकले तेच सगळे आपण याच्यामध्ये टाकलेले आहे. त्यामुळे इतकं खरपूस आणि चवदार हे आपण वड्या होतात आणि खूप कमी कष्ट लागतात त्याच्यासाठी. आता इथे मी वरतून तीळ टाकलेले आहेत. आता यामध्ये तीळ, खोबरं वगैरे तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी चालण्यासारखं आहे. वरतून परत खोबऱ्याचं मी एक लेअर दिलेला आहे. तीळ आणि खोबरं असं वरच्या लेअरला मी टाकलेले आहे. त्या 10 मिनिट मी ठेवलं होतं. 8 मिनिट ठेवलं तरीही चालतं. एक बाजू साधारण 8 मिनिट वगैरे बारीक, अगदी बारीक गॅसवरती. तुमचा गॅस जर खूप बारीक नसेल होत तर मध्ये काहीतरी स्टँड वगैरे ठेवा, पण अगदी बारीक फ्लेमवरती आपण हे सगळं करून घ्यायचं आहे. आता मी एका साईडनी भाजून झालेलं आहे, पलटी मारायचं आहे म्हणून ह्या साईडनी मी तेल ग्रीस करून घेते आहे. तर ब्रशनी वरतून पण तेल लावायचं आणि साईडनी पण थोडंसं सोडायचं. आता पलटी मारण्यासाठी मी प्लेट उपडी केलेली आहे आणि त्याच्यावरती पॅन उलटा करून एक साईड पलटून घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता मी हे 10 मिनिट ठेवलं होतं. 8 मिनिट ठेवलं तर ह्याच्यापेक्षा फेंट कलर येईल. आता हा पण कलर यामध्ये लाईट कमी असल्यामुळे खूप डार्क दिसतो. तसा तर तो ब्राऊन झालेला होता. तुम्हाला अगदी गुलाबी रंगावर करायचं असेल तर 8 किंवा 7 मिनिट तुम्ही एक साईड शेकू शकता.
बघा दुसरी साईड पण व्यवस्थित खरपूस अशा पद्धतीने आपण भाजून घेतलेली आहे. आता मला खरं तर याचा क्रिस्प आवाज करून ऐकवायचा होता तुम्हाला. खूप कुरुम-कुरुम वाजतं हे पण माझं बाळ खूप ओरडत होतं मध्ये त्यामुळं मला तो आवाज ऐकवता नाही आला, एडिट करावा लागला. तर इथे मी दोन्ही साईड मी तुम्हाला दाखवते. बघू शकता हे इथे दिसतंय की खूप काही जळालं नाही. आपण कोथिंबीर वडी फ्राय केल्याच्या नंतर ज्या पद्धतीने कलर येतो ना, त्याच पद्धतीने हा कलर आलेला आहे. आणि किती छान असं एक जाडसर असं आपलं वडीसारखं झालेलं आहे. आता तुम्हाला पाहिजेच असेल तर तुम्ही याला फ्राय पण करू शकता परत. पण आपल्याला मुळातच याचे कष्ट कमी करायचे आहेत आणि झटपट करायच्या उद्देशाने आपण ही वडी केलेली आहे. त्यामुळे याला मी परत फ्राय वगैरे करत नाही बसले. बिना फ्रायचं पण याला खूप छान कुरकुरीतपणा येतो. तोंडी लावणीसाठी वेगळा आयटम आणि कोथिंबिरीच्या अगदी जवळ नेऊन ठेवणारा हा आयटम तुम्ही एकदा अवश्य करून बघा. वेगळ्या पद्धतीची वडी. आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा.